नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं मनोरे हा घटक आणि मनोरे या घटकावरचे प्रश्न सुद्धा आपण सोडवलेले आहेत आणि आपणाला अतिशय चांगल्या प्रकारचे गुण त्या एक्झाम मध्ये मिळालेले आहेत. तर अशाच पद्धतीनं आपण मनोरा हा घटक प्रत्येक आठवड्याला त्याचा आपण रिवाइज करायचा आहे. आपला आता मनोरा या घटकावरतीचा अभ्यास अतिशय सुंदर झालेला आहे. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे पुढील टॉपिक. तर याच्यामध्ये पुढचा टॉपिक कोणता आहे? तर हा पुढचा टॉपिक आहे सांकेतिक भाषा. आता आपल्याला पुढील टॉपिक पाहायचा आहे सांकेतिक भाषा. नेमकं आता ही सांकेतिक भाषा आपण नेमकं म्हणतो कशाला, काय असते ही सांकेतिक भाषा, तर हे आपण आता सध्या पाहणार आहोत. बरोबर आहे. तर आपण अनेक पिक्चर पाहिलेले असतील, अनेक मालिका पाहिलेल्या असतील. या मालिकांमध्ये, या पिक्चर मध्ये आपण पाहिलेलं आहे मिलिटरी मॅन असतील किंवा एखादे पोलीस असतील किंवा अन्य सीआयडी असेल, तर त्यांच्या एक सांकेतिक खुणा असतात. काहीतरी बोलल्यानंतर त्यांची भाषा फक्त त्यांना समजते, त्यांना काय म्हणायचं आहे ते. बरोबर आहे. फक्त आपण काय करतो, फक्त त्या ठिकाणी ऐकू शकतो. बरोबर आहे. ते काय म्हटलेले आहेत ते, पण त्यांची भाषा आपल्याला समजत नाही. बरोबर आहे. मग या सांकेतिक भाषेचा उपयोग हा तर आपल्याला या ठिकाणी परीक्षेसाठी तर होणारच आहे. या सांकेतिक भाषेचा उपयोग आपणाला या ठिकाणी परीक्षेसाठी तर होणारच आहे, पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा या सांकेतिक भाषेचा वापर आपणाला करावा लागतो. मग त्याच्यामध्ये आपणाला पाहता आलेलं असेल की आपले मित्र असतील किंवा शालेय जीवनामधील जे काही मित्र असतील किंवा अन्य कोणते जे कोणी मित्र वगैरे आहेत, पहा त्यांच्या सांकेतिक भाषा नेमका कशा कशा पद्धतीच्या असतात. काही जणांना काय सवय असते, पहा आपण जे काही बोलत आहोत त्या प्रत्येक शब्दाच्या अगोदर कोणतंही एखादं अक्षर, फक्त एकच अक्षर, सारखं तेच अक्षर त्याच्या सुरुवातीला लावलं जातं प्रत्येक अक्षराच्या, परंतु ते आपल्याला काही समजत नाही नेमकं काय बोलायला लागलेले आहेत ते. बरोबर आहे. उदाहरणामध्ये समजा आता मला म्हणायचं आहे की माझे नाव भरत आहे. माझे नाव भरत आहे. बरोबर आहे. तर या प्रत्येक शब्दाच्या अगोदर काय लावलं जातं, मग ते अगोदर च हे अक्षर लावतील समजा, किंवा कोणतंही त्यांच्या सांकेतिक भाषेनुसार. समजा आपण च जर लावलं, बरोबर आहे, तर आपण आता माझे नाव भरत आहे. आता आपण कसं म्हणू शकतो, पहा माझे नाव भरत आहे. तर ज्यावेळेस आपण याच्या पुढे च च च च असं लावलेलं असेल त्यावेळेस काय होणार आहे, पहा काय होतं, पहा आता म्हणायचं काय आहे मला, माझे नाव भरत आहे. बरोबर आहे. पण तेच सांकेतिक भाषेमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, च माझे, च नाव, च भरत, च आहे. बरोबर आहे. च माझे, च नाव, च भरत, च आहे, अशा पद्धतीनं. बरोबर आहे. आता ज्यावेळेस हे समोरच्या व्यक्तीला अतिशय आपण फास्ट, आता हे आपण काही स्लो असं असणार आहे का, आपल्या रेग्युलर भाषेसारखं आपण याला बोलतो, च माझे, च नाव, च भरत, च आहे. बरोबर आहे. किंवा काही जणांना सवय असते हेच एखाद्या शब्दाच्या नंतर हेच अक्षरे लिहिली जातात. मग ते कोणतेही अक्षर ते त्याच्या नंतर लिहून त्या पद्धतीचं वाक्य सुद्धा ते म्हणतात. म्हणजे कसं, पहा माझेच नावच भरतच आहेच, माझेच नावच भरतच आहेच. बरोबर आहे. काय केलेलं आहे, फक्त च लावलेलं आहे. मग तिथं कोणतंही अक्षर त्या ठिकाणी लावलेलं असेल,
म्हणजे ते वेगवेगळी कोडिंग त्या ठिकाणी असते. त्याच पद्धतीनं जर आपण आता सध्या जर पाहिलं बारकोड आपण पाहत आहोत, बरोबर आहे. बारकोड हे सुद्धा एक काय आहे, सांकेतिक भाषाच आहे, बरोबर आहे. बारकोड आता हे 10वीचे पेपर असतील किंवा कोणताही जर आपण वस्तू एखादी खरेदी जर केली तर त्याच्यावर आपण पहा काही वेगवेगळ्या प्रकारच्या अशा रेषा असतात किंवा असे काही खुणा असतात त्याच्यावरती. मग या ज्या काही खुणा आहेत किंवा अशा रेषा आहेत तर ते काय असतं पहा, तर ते सांकेतिक भाषा असते. काय असतं, सांकेतिक भाषा असते. कोणतंही प्रोडक्ट घ्या आपण, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला एक प्रोडक्ट दाखवतो. पाहूया आता आपण या ठिकाणी एक प्रोडक्ट म्हणून काय घेतलेलं आहे पहा. या ठिकाणी एक तेलाची बॉटल घेतलेली आहे, पॅराशूट. ओके, पॅराशूट ही तेलाची बॉटल आहे. तर याच्यावरती आपण पाहू शकतोय, पहा या ठिकाणी आपण पाहू शकतोय अशा प्रकारच्या या ठिकाणी सांकेतिक खुणा या ठिकाणी केलेल्या आहेत, बरोबर आहे. आणि या सांकेतिक भाषेनुसारच काय होतं पहा, या ज्या काही सांकेतिक भाषा आहे या सांकेतिक भाषा आपल्याला आता या वाचता येतात का, नाही. आपल्याला फक्त काय दिसणार आहे त्या ठिकाणी, फक्त आणि फक्त रेषाच दिसणार आहेत, बरोबर आहे. परंतु ज्यावेळेस ते त्यांच्याकडं घेतलं जाईल, स्कॅन केलं जाईल, त्यावेळेस त्यांना जे काही कोडवर्ड पाहिजे आहे किंवा त्याच्यावरचा जो कोणता कोडवर्ड आहे तो त्यांना समजणार आहे, बरोबर आहे. आता नेमकं हे पाहिल्यानंतर आपणाला या ठिकाणी पाहायचं आहे की नेमकं हे सांकेतिक भाषा नेमकं म्हणायचं कशाला, काय असते ही सांकेतिक भाषा, बरोबर आहे. इन जनरल आपण काय म्हणतो की एखाद्या व्यक्तीला किंवा समोरच्या व्यक्तीला आपण बोललेली भाषा न समजता, बरोबर आहे. आपण समजा आपण दोघं चौघजण आहोत आणि त्या दोघा चौघांमध्ये आपण बोललेली भाषा फक्त आपल्या विशिष्ट व्यक्तीलाच समजली पाहिजे, सांकेतिक भाषा आहे, बरोबर आहे. या सांकेतिक भाषा आपण बसलेल्या व्यक्तींपैकी फक्त एखाद्या विशिष्ट व्यक्तीलाच ती भाषा समजणे आणि आपला संदेश तिथपर्यंत पोहोचणे यालाच आपण सांकेतिक भाषा असं म्हणतो. काय म्हणतो, सांकेतिक भाषा असं म्हणतो. मग यामध्ये आपण पाहू शकतो पहा काय व्याख्या आहे सांकेतिक भाषेची. विशिष्ट व्यक्तीशिवाय इतरांना आपली भाषा समजू नये, विशिष्ट व्यक्तीशिवाय इतरांना आपली भाषा समजू नये यासाठी विशिष्ट खुणा अगर संकेत वापरून बोलल्या जाणाऱ्या भाषेला सांकेतिक भाषा असे म्हणतात. म्हणजे काय सांगितलेलं आहे या व्याख्येमध्ये सुद्धा, एखाद्या विशिष्ट व्यक्तीशिवाय इतरांना ती भाषा समजणार नाही, अशा भाषेमध्ये मग तिथं काही विशिष्ट खुणा असतील, चिन्ह असतील, अक्षर असतील, यांचा उपयोग करून आपला संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं म्हणजेच याला म्हटलं जातं सांकेतिक भाषा. याला काय म्हटलं जातं, सांकेतिक भाषा. ओके, म्हणजेच यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये की आपला जो काही संदेश आहे आपल्या व्यक्तीपर्यंत एखाद्या विशिष्ट खुणांमार्फत, विशिष्ट अक्षरांमार्फत, विशिष्ट चिन्हांमार्फत आपल्या व्यक्तीपर्यंत, आपल्याला ज्या व्यक्तीपर्यंत हा संदेश पोहोचायचा आहे तो पोहोचवणे यालाच आपण सांकेतिक भाषा असं म्हणतो. म्हणजे ती भाषा इतरांना समजणार नाही अशा पद्धतीने. आता या सांकेतिक भाषा नेमकं कशा कशाच्या संदर्भामध्ये आहे, तर एक आहे अंकासाठी अंक. काय आहे पहिली सांकेतिक भाषा, अंकासाठी अंक. दुसरा आहे अक्षरासाठी अंक, यानंतर अक्षरांसाठी चिन्ह, अंकासाठी चिन्ह,
व अक्षरांसाठी अक्षरे अशा प्रकारचे या ठिकाणी आपणाला सांकेतिक भाषा दिसतील. काय? अंकासाठी अंक, अक्षरासाठी अंक, अक्षरांसाठी चिन्ह, अंकासाठी चिन्ह आणि अक्षरासाठी अक्षरे अशा प्रकारच्या सांकेतिक भाषा आपणाला या भागामध्ये पाहावयाच्या. सुरुवातीला या सांकेतिक भाषा पाहत असताना याच्यातील अंकासाठी अंक हा भाग आपण पाहणार आहोत. मग या अंकासाठी अंक वापरत असताना, अंकासाठी अंक ही सांकेतिक भाषा वापरत असताना नेमकं त्याच्यामध्ये कशा कशा प्रकारचा समसंबंध असला पाहिजे, कशा प्रकारचा समसंबंध असू शकतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर नेमकं काय काय असू शकतं, बरोबर आहे, ते आपण पाहणार आहोत. एक काय दिलेलं आहे सुरुवातीला? अंकांची बेरीज. काय दिलेली आहे? अंकांची बेरीज. उदाहरणामध्ये नेमकं काय असू शकतं पहा. त्या सांकेतिक भाषेमध्ये काय दिलेलं असू शकणार आहे? समजा ही एक संख्या दिलेली आहे आणि याचा समसंबंध याच्याशी म्हणजे कसा दिलेला असू शकतो पहा. अंकांची बेरीज म्हणजे 3 आणि 6 9, 3 आणि 6 9, 9 आणि 5 14 म्हणजे याचा समसंबंध याच्याशी आहे. तर याचा समसंबंध नेमका काय असणार आहे? बरोबर आहे. 365 जसे 14 तसे 624 बरोबर काय, अशा प्रकारचा समसंबंध विचारला जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे? अंकांची बेरीज केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे. बरोबर आहे. या ठिकाणी अंकांची बेरीज काय आहे? 3 अधिक 6 9, 9 आणि 5 14. यानंतर याही ठिकाणी त्याच पद्धतीचं असणार आहे. 6 आणि 2 8, 8 आणि 4 12 अशा प्रकारचा समसंबंध त्या ठिकाणी असू शकतो. बरोबर आहे. आता हा एक पहिला समसंबंध झाला या ठिकाणी. तर आणखीन हेच समसंबंध कशा प्रकारे दिला जाऊ शकतो पहा. काय दिलेलं आहे? आता ही 3 अंकी संख्या आहे. 365 ही कशी आहे? 3 अंकी संख्या आहे. मग काय केलं जाऊ शकतं? या 2 संख्या आणि ही एक संख्या अशा पद्धतीनं सुद्धा याची विभागणी केली जाऊ शकते आणि त्यांची बेरीज केली जाऊ शकते. म्हणजे कसं पहा, 36 अधिक 5, 36 अधिक 5 बरोबर 41 अशा पद्धतीचा समसंबंध सुद्धा दिला जाऊ शकतो. म्हणजे काय? 36 अधिक 5 41. आणि आता याचा समसंबंध कसा असणार आहे? अशाच पद्धतीनं काय? 62 अधिक 4 कसा असणार आहे? 62 अधिक 4 बरोबर 66 अशा प्रकारचा समसंबंध असणे गरजेचे आहे. 365 जसे 41 तसे 624 जसे काय असणार आहे? 66 असणार आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीने म्हणजे ही जी बेरीज आहे अंकांची बेरीज, ही अंकांची बेरीज वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाऊ शकते. मग आता ही कशी केलेली आहे हे मात्र आपणाला समजणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता आपण काय केलं होतं या ठिकाणी? सुरुवातीच्या पहिल्या 2 अंकांपासून एक संख्या आणि तिसऱ्या अंकांची बेरीज केलेली होती. तशाच पद्धतीनं असं सुद्धा केलं जाऊ शकतं पहा. शेवटचे 2 अंक आणि पहिली संख्या यांची बेरीज केली जाऊ शकते पहा. 65 अधिक 3 बरोबर 68 आणि 24 आणि 6 बरोबर 30 अशा प्रकारचा सुद्धा समसंबंध दिला जाऊ शकतो. आता ते आपल्याला जे जे काही समसंबंध आहेत हे समसंबंध आपल्याला त्या उदाहरणांच्या माध्यमातून पाहता येतील. पहिल्या सांकेतिक भाषेमध्ये काय काय केलं जाऊ शकतं? अंकांची बेरीज. बरोबर आहे. मग आता ही अंकांची बेरीज कशा कशा प्रकारे केली जाऊ शकते? सर्व अंकांची बेरीज केली जाऊ शकते. पहिल्या 2 अंकांची आणि शेवटच्या 1 अंकांची बेरीज केली जाऊ शकते. मग आता आपण फक्त इथं उदाहरणादाखल आपण 3च अंक घेतलेले आहेत. मग 3च असतील का फक्त प्रत्येक वेळेस? नाही. 1 अंक असू शकेल, 2 अंक असतील, 3 अंक असतील, 4 असतील, 5 असतील, कितीही अंक असू शकतात. फक्त आपल्याला त्या ठिकाणी नेमकं काय केलेलं आहे हे समजणं गरजेचं आहे. यानंतर आपल्याला पाहायचं आहे अंकांचा फरक. काय पाहायचं आहे?
अंकांचा फरक. समजा आपल्याला जर त्या ठिकाणी 2 अंकी संख्या दिलेल्या असतील, उदाहरणामध्ये पहा 95 ही संख्या दिलेली आहे आणि या ठिकाणी दिलेला आहे 4 आणि दुसरी संख्या दिलेली आहे 63. याचा नेमकाच प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पहा मग या ठिकाणी काय केलेलं आहे 95 बरोबर आहे. मग आता हा 95 या संख्येमध्ये मोठी संख्या कोणती आहे? मोठी संख्या याच्यामध्ये आहे 9 आणि छोटा अंक आहे याच्यातील 5. 9 वजा 5 बरोबर आहे. 9 वजा 5 केल्यानंतर उत्तर काय येतं 4 येतं. आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे 63 ही संख्या दिलेली आहे. 63 या संख्येमध्ये 6 एक अंक आहे आणि दुसरा अंक आहे 3 आणि या 63 या संख्येतील मोठा अंक आहे 6 आणि छोटा अंक आहे 3. यांची वजाबाकी केली 6 वजा 3 बरोबर या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर असणार आहे 3. याचं उत्तर काय असणार आहे 3 असणार आहे. ओके, एक अशा पद्धतीने असू शकतो. किंवा या ठिकाणी समजा असं जर दिलेला असेल, वेगळ्या पद्धतीचा प्रश्न जर दिलेला असेल. आता 3 अंकी संख्येचा आपण पाहूया. समजा संख्या दिलेली आहे आपल्याला 125 जसे 125 जसे 7 आणि 115 जसे काय असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. पहा काय काय दिलेलं आहे 125 जसे 7 व 115 जसे काय असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. मग आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवायचा पहा. कशा पद्धतीने सोडवू शकतो तर हा प्रश्न आपल्याला असा सोडवावा लागेल. पहा आता या ठिकाणी जे 7 दिलेला आहे या 7चा समसंबंध नेमका याच्याशी कसा आहे तर कसा असू शकतो पहा. हे जे पहिले 2 अंक आहेत या पहिल्या 2 अंकांपासून तयार होणारी संख्या कोणती आहे 12. कोणती संख्या आहे 12 आणि या 12 मधून 5 गेली. 12 मधून 5 गेल्यानंतर या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे 7 आलेलं आहे. म्हणजे 125चा समसंबंध 7शी आहे. तर 7 समसंबंध आता आपण या ठिकाणी कळालेलं आहे की नेमकं कशा पद्धतीनं हे 7 आलेलं आहे. तर त्याच पद्धतीनं ज्यावेळेस 115 आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे 115 बरोबर काय येणार आहे तर 115 बरोबर हे सांकेतिक भाषेमध्ये कसं येणार आहे पहा. पहिल्या जे 2 अंक आहेत 1 1 यांच्यापासून तयार होणारी संख्या 11 आहे आणि 11 मधून 5 गेले 6. 11 मधून 5 गेले 6 म्हणजे हे जे काही आपलं उत्तर आलेलं असणार आहे ते उत्तर काय आलेलं असणार आहे 6 हे उत्तर आलेलं असणार आहे. मग तो वजाबाकी कशी असू शकते पहिल्या 2 अंकांपासून सुद्धा असू शकते किंवा वेगवेगळ्या संख्यांपासून सुद्धा असू शकते. पहा आपण आता या उदाहरणामध्ये काय केलेलं होतं पहिले 2 अंक होते बरोबर आहे. आता असंही असू शकतं की या ठिकाणी हे शेवटचे 2 अंक घेतलेले असतील दुसरा आणि तिसरा. आता या दुसरा आणि तिसरा पासून काय झालेलं आहे 25 ही संख्या तयार होते बरोबर आहे. 25 मधून 1 वजा केले उत्तर आलेलं आहे 24. 25 वजा 1 किती 24 आलेला आहे. मग तसाच प्रकारचा समसंबंध ज्यावेळेस आपल्याला 115 या संख्येशी शोधायचा असतो सांकेतिक भाषेमध्ये त्यावेळेस पहा कसं उत्तर येणार आहे आपलं. याच्यापासून तयार होणारी संख्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अंकापासून तयार होणारी संख्या आहे 15. मग 15 वजा 1 बरोबर उत्तर येणार आहे 14. 15 वजा 1 बरोबर उत्तर काय येणार आहे 14 हे उत्तर या ठिकाणी येणार आहे. म्हणजे अंकांचा फरक हा सुद्धा आपणाला सांकेतिक भाषेमध्ये विचार करावा लागतो. यानंतर आहे वर्ग संख्या किंवा घन संख्या बरोबर आहे. काय काय दिलेलं आहे वर्ग संख्या असतील घन संख्या असतील अंकांची पट असेल अंकांचा गुणाकार असेल अंकांची अदलाबदल किंवा एक विशिष्ट प्रकारचा क्रम त्यांच्यामध्ये असू शकतो. आता हे वर्ग संख्या नेमकं काय काय आहे पहा. ज्यावेळेस अशा संख्या दिलेल्या असतील काय दिलेलं आहे 15ला सांकेतिक भाषेमध्ये लिहिलं जातं 225 तर 17ला नेमकं काय लिहिलं जातं सांकेतिक भाषेमध्ये तर
15 या संख्येचा वर्ग काय होतो 225 होतो. 15चा वर्ग किती आहे 225. तर 17चा वर्ग किती असणार आहे 289. 17चा वर्ग किती आहे 289. 15चा वर्ग आहे 225. ओके, हे एक अशा संख्येचं झालं. काही वेळेस काय काय केलं जातं पहा. आता पहा, याच्यातील समसंबंध आपल्याला ओळखायचा आहे. आता यालाच असं लिहिलं जातं. तर या ठिकाणचा अंक आपल्याला शोधायचा आहे. बरोबर आहे. मग आता नेमकं याच्यातील समसंबंध आपणाला शोधायचा आहे. आता कसा शोधणार. तर पहा, या ठिकाणीचा जी संख्या दिलेली आहे, कोणती संख्या आहे या ठिकाणी 15 ही संख्या दिलेली आहे. 15 जसे 125, 15ला कसं लिहिलं जातं सांकेतिक भाषेमध्ये 125. तर 17 या संख्येला सांकेतिक भाषेमध्ये कसं लिहिलं जातं यांचं पहा. याच्यामध्ये काय काय आहे. 15चा समसंबंध कशाशी दिलेला आहे. 15 हे सांकेतिक भाषेमध्ये 125 असं लिहिलं जातं. तर 17 ही संख्या सांकेतिक भाषेमध्ये कशा प्रकारे लिहिली जाईल. तर पहा, यामध्ये काय केलेलं आहे. आपण जर पाहिलं 15 या संख्येमध्ये पहिला अंक कोणता आहे 1 आणि दुसरा अंक आहे 5. पहिला अंक कोणता आहे 1. 1चा वर्ग. 1चा वर्ग. 1चा वर्ग काय आहे 1 आणि 5चा वर्ग किती आहे 25 आहे. 5चा वर्ग किती आहे 25 आहे. यानंतर त्याच पद्धतीनं आपण कोणती संख्या पाहत आहोत 17 ही संख्या पाहत आहोत. 17 या संख्येचं पहा काय काय आहे. 17 या संख्येमध्ये काय आहे. पहिला अंक कोणता आहे 1 आणि दुसरा अंक कोणता आहे 7. तर पहिल्या अंकाचं काय करावं लागेल आपल्याला. 1चा वर्ग 1 आणि दुसरा जो अंक आहे 7. 7चा वर्ग 49. म्हणजे ज्यावेळेस आपण 15चा वर्ग काय केलेला आहे 15चा वर्ग 125. तसंच 15 ही संख्या सांकेतिक भाषेमध्ये 125 असं लिहिली जाते. तर 17 ही संख्या सांकेतिक भाषेमध्ये 149 अशी लिहिली जाते. कशी लिहिली जाते 149 अशी लिहिली जाते. ओके. यानंतर आहे घनसंख्या. तर ही घनसंख्येच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीचं पाहायचं आहे की एखाद्या वेळेस असं दिलं जातं पहा. काय आहे 5 ही संख्या सांकेतिक भाषेमध्ये 125 अशी लिहिली जाते. तर 7 ही संख्या सांकेतिक भाषेमध्ये कशा प्रकारे लिहिली जाऊ शकते. तर या ठिकाणी 5चा जो काही घन आहे तो 5चा घन आहे 125 आणि 7चा जो घन आहे तो 7चा घन आहे 343. 7चा घन किती आहे 343. अशा पद्धतीनं आपणाला हे लिहिता येऊ शकतं. ओके. यानंतर आहे अंकांची पट. पुढचं आहे अंकांची पट. ही अंकांची पट नेमकी कशा पद्धतीची असू शकते पहा. तर काय दिलेलं आहे 32 ही संख्या सांकेतिक भाषेमध्ये 160 अशी लिहिली जाते. 32 ही संख्या एका सांकेतिक भाषेमध्ये 160 अशी लिहिली जाते. तर 17 ही संख्या सांकेतिक भाषेमध्ये कशा प्रकारे लिहिली जाऊ शकते. तर पहा 32 ही संख्या कशी लिहिलेली आहे 160. आता ही काय पाहत आहोत आपण अंकांची पट पाहत आहोत. म्हणजे पहा 32 या अंकाची 5 पट 160 होते. 32 या अंकाची 5 पट 160 होते. तर 17 या अंकाची 5 पटच आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. 17ची 5 पट किती होते 17 5 85. म्हणजे 17 ही संख्या सांकेतिक भाषेमध्ये 85 अशी लिहिली जाते. तर 32 ही संख्या 160 तर 17 ही संख्या 85 अशा प्रकारे लिहिली जाते. किंवा त्याच्यामध्ये असं सुद्धा दिलं जाऊ शकतं पहा. पुढचा प्रकार अंकांचा गुणाकार असेल.
आता हा जो काही अंकांचा गुणाकार आहे, अंकांचा गुणाकार कशा प्रकारे दिला जाऊ शकतो पहा. 3 2 6. तर याचा काय असणार आहे, 1 गुणिले 7 7. या अंकांचा गुणाकार अशा पद्धतीने सुद्धा दिला जाऊ शकतो. किंवा 3 अंकी संख्या जर आपल्याला या ठिकाणी दिलेली असेल तर पहा काय असू शकतं या ठिकाणी. 432 ही संख्या सांकेतिक भाषेमध्ये अशी लिहिली जाते 24. तर 217 ही संख्या सांकेतिक भाषेमध्ये कशा प्रकारे लिहिली जाऊ शकते. तर अंकांचा गुणाकार आपण कसा करणार आहोत पहा. 4 त्रिकोण 12, 12 दोन्ही 24. तर त्याच पद्धतीनं बे 1 बे, बे 1 बे आणि बे 7 14 म्हणजे 217 ही संख्या अशा पद्धतीनं सांकेतिक भाषेमध्ये लिहिली जाऊ शकते. नंतर आहे अंकांची अदलाबदल. पण ज्यावेळेस आपण अंकांची अदलाबदल पाहतो त्याच्यामध्ये पहा काहीही दिलेलं असू शकतं. यामध्ये असं दिलेलं आहे की 342 कोणती संख्या दिलेली आहे, 342 ही संख्या 243 अशी लिहिली जाते एखाद्या सांकेतिक भाषेमध्ये. तर तीच संख्या म्हणजे 635 ही संख्या सांकेतिक भाषेमध्ये कशा प्रकारे लिहिली जाऊ शकते. 342 ही संख्या 243 अशी लिहिली जाते. तर 635 ही संख्या कशी लिहिली जाऊ शकते पहा. आता यांचा जो काही अदलाबदल आहे अंकांची कशी केलेली आहे, 342 आहे. तर सुरुवातीचा म्हणजे शेवटचा अंक सुरुवातीला घेतलेला आहे, नंतर दुसरा अंक, नंतर पहिला अंक तिसऱ्या वेळेस. म्हणजे शेवट म्हणजे तिसरा अंक पहिल्यांदा, दुसरा अंक दुसऱ्याच वेळेस आणि तिसरा अंक तिसऱ्याच वेळेस. म्हणजे तिसरा अंक जो आहे तो पहिल्यांदा या ठिकाणी घेतलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर त्याच पद्धतीनं पहा आता याही ठिकाणी कसं होईल, शेवटचा जो अंक आहे 3 नंबरचा तो पहिल्यांदा असेल 5, दुसरा जसाच तसा असेल, तिसरा जो आहे म्हणजे आता या ठिकाणचा जो पहिला आहे तो शेवटी जाणार आहे. म्हणजे 635 ही संख्या कशी लिहिली जाऊ शकते, 536 अशा पद्धतीनं ही संख्या लिहिली जाऊ शकते. 635 ही संख्या 536 अशा प्रकारे लिहिली जाऊ शकते. यानंतर एक विशिष्ट अशा प्रकारचा एक क्रम या ठिकाणी त्या संख्यांमध्ये दिलेला असू शकतो. मग तो नेमका विशिष्ट क्रम नेमका कसा कसा असू शकतो पहा. 1 3 5 7 जसे 11 13 17 19 व आपल्याला पुढचा समसंबंध शोधायचा आहे. तो समसंबंध अशा प्रकारचा असू शकतो. काय दिलेलं आहे, या ठिकाणी 2 3 5 7 जसे 11 13 17 19 पहा. म्हणजे 2 3 5 7 ही संख्या एका सांकेतिक भाषेमध्ये 11 13 17 19 अशी लिहिली जाते. बरोबर आहे. तर 2 3 2 9 ही संख्या सांकेतिक भाषेमध्ये कशा प्रकारे लिहिली जाऊ शकते या ठिकाणी विचारलेलं आहे.